आज श्रावणातील पहिला सोमवार, त्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत असलेल्या प्राचीन अशा कोपिनेश्वर शिवमंदिरात लाडक्या महादेवाचे दर्शन घेण्याकरिता पहाटेपासूनच लांबच लांब रांग लागलेल्या होत्या. कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. तर दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी चोख अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेला होता. शेकडो भाविक भक्त लांबून लांबून या ठिकाणी दर्शनाकरिता आलेले होते. कोपिनेश्वरला यावेळी दूध, पाणी, बेल आणि शिवमुठ म्हणून तांदूळ अर्पण करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजन पिचारे यांनी आपल्या सहकुटुंब येथे उपस्थित राहून पूजा अर्चा केली. तसेच कोपिनेश्वरची पूजा अर्चा केल्यानंतर अभिषेक देखील करण्यात आला. माजी नगरसेवक संजय तरे आणि कुटुंबियांनी देखील येथे उपस्थित राहून कोपिनेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत, या देवळाला 675 वर्ष झाली आणि कोपिनेश्वर मंदिर म्हणजे या संपूर्ण जिल्ह्याचं ग्रामदैवत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, एवढी मोठी शिवलिंग मला वाटतं कुठेच नसेल. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला दररोज आपल्याला या कोपिनेश्वराचं दर्शन होतं. आणि अशा ऐतिहासिक अशा आणि या मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट हे करतंय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भक्त या ठिकाणी या दर्शनासाठी पूर्ण श्रावण महिना, आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला आलेले. देवाकडे काय आज जे देशावर आलेलं संकट आहे, तुम्ही बघितलं असेल देशाची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे, महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्योगधंदे बाहेर जात आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की अत्याचार वाढलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्थैर्य लाभो. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जी राक्षसी प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस लाभो.